शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत करतो आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आहे आपल्या शेतामध्ये. या ठिकाणी बघू शकता आपण जून महिन्यामध्ये सिमला मिरचीची लागवड केली होती. मित्रांनो आपण सिमला मिरचीचं उत्पादन निघाल्यानंतर त्याच जुन्या मल्चिंगवर आपण दोडका पिकाची लागवड केली आहे आणि जवळपास आज रोजी या दोडका पिकाला 1 महिना पूर्ण झाला आहे. मित्रांनो दोन्ही बेडमधले जो अंतर आहे हे 4.5 फुटाचं मल्चिंग आपण सोडलं होतं आणि यामध्येच बघू शकता लागवड आपण कशाप्रकारे केलेली आहे. मित्रांनो दोन्ही झाडामधले जे अंतर आहे, ते 3-3 फुटाच्या अंतराने आपण एक-एक बियाची लागवड या ठिकाणी केली होती. बघू शकता या झाडातलं ते या झाडामधलं जे अंतर आहे हे 3-3 फुटाचं आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण जो जुना मिरच्याची झाड आहे, हे आपण काढून टाकले नाही. ते जागेवरच ठेवले जेणेकरून आपली जे एली आहेत हे एली अशा प्रकारे त्या जुन्या झाडावर आपल्याला अशा प्रकारे हाताने टाकायचे आहे. म्हणजे आपला जो खर्च आहे सुतळी बांधण्याचा हा कमी होईल आणि ही जी वेल आहे ही त्या झाडाच्या साहाय्याने वरपर्यंत जाईल. बघू शकता अशा प्रकारे आपण या दोडका पिकाचं नियोजन केलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सेटिंग कशा प्रकारे आहे. फक्त 30 दिवसाचा हा प्लॉट आहे आणि सेटिंग बघू शकता आता. मित्रांनो बघू शकता एका झाडाला आपल्याला किती प्रमाणात सेटिंग लागलेली आहे. 1 हा 2, 3, 4 5, 6, 7, 8, 9, 10 अशा प्रकारे सेटिंग आपल्याला प्रत्येक पानाप्रत सेटिंग पाहायला मिळते. मित्रांनो हा जो प्लॉट आहे जवळपास 45 दिवसानंतर हार्वेस्टिंगला ही जी साईज आहे 45 दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर तोडायला येईल. जुन्या मल्चिंगवर आपण मिरची निघाल्यानंतर दोडका पिकाची लागवड केलेली आहे. मित्रांनो तुम्ही सुद्धा आपल्या जुन्या मल्चिंगवर अशा पद्धतीने कमी खर्चात येणारे पिकं आहेत. या पिकाची आपण लागवड करू शकतो. त्यामध्ये दोडका, काकडी किंवा कलांगडू, कारलं झालं. अशा कमी टाईममध्ये जे वेलवर्गीय पीक आहे, ज्यामध्ये आपण जो पहिलंच नियोजन असतं तार बांबूचं केलेलं. त्या जुन्या डेकोरेशनवर आपण हा प्लॉट चढवू शकतो. अशी पिकं आपण घेऊ शकतो. आणि मित्रांनो याला अतिशय कमी खर्चामध्ये याचं उत्पादन आपल्याला घेऊ शकतो. यावर जास्त काही प्रॉब्लेम आपल्याला दिसणार नाही. फक्त नाग अळी आणि डावणीचा प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला दिसतो. याचे जर नियंत्रण केलं तर आपण जास्तीत जास्त उत्पादन दोडका पिकातून सुद्धा आपण घेऊ शकतो. अतिशय कमी खर्चामध्ये दोडका पीक जास्तीत जास्त नफा आपल्याला मिळू देईल आणि अगदी कमी कालावधीमध्ये हा हार्वेस्टिंगला येतो. फक्त 45 ते 50 दिवसामध्ये दोडका तोडण्यासाठी येतो. मित्रांनो बघू शकता या ठिकाणी जी साईज आहे, हे पुढील 10 दिवसामध्ये पूर्ण साईज तोडण्यासाठी येईल. पुढील व्हिडिओ मी तुम्हाला समोर नक्कीच दाखवील जेव्हा हे दोडका हार्वेस्टिंगला येईल. मित्रांनो माहिती कशी वाटली आणि आपला दोडका प्लॉट कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अधिक माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.